नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पालकांना अल्पवयीन मुलांच्या हाती बाईक देताय तर सावधान, कारण तुम्ही तसं केलं तर आता नवीन केंद्रीय वाहतूक नियमानुसार तुम्हाला तब्बल 5,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो। एकट्या पुणे शहरात पोलिसांनी अशा प्रकारचा तब्बल 36 लाख रुपयांचा दंड लावलेला आहे। अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन, सावधान। पालकांच्या खिशाला 5,000चा भुर्दंड। वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा। पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या तशी नवी नाही। अशातच अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहनांचा वापर वाढल्याचं पाहायला मिळतंय। काही पालक ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही मुलांच्या हाती वाहन देतात, पौगंडावस्थेतील भरधाव वाहन चालवतात आणि त्यातून अपघात घडतात। म्हणून आता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। सर्व नागरिकांनी शक्यतो व्हॅलिड लायसन असेल तर ड्राईव्ह करायचं आणि जे 16 वर्षाच्या आतमध्ये आहेत तर त्यांच्या हातात गाडी देऊ नये। ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं स्वतःच्या सेफ्टीसाठी, मुलांच्या सेफ्टीसाठी व्हॅलिड लायसन ज्यावेळेस 18 वर्ष होईल त्याच्यानंतरच त्याच्यावरती लायसन्स झाल्यानंतरच व्हॅलिड लायसन्स असतानाच नंतर त्यानं ड्राईव्ह केलेलं कधी पण योग्य आहे। वाहतूक नियमानुसार वयाच्या 16 वर्षानंतर लर्निंग लायसन दिलं जातं, पण काही पालक लायसन न काढताच मुलांच्या हाती दुचाकी वाहन देतात। विना परवाना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून पूर्वी 500 रुपये दंड आकारला जायचा, मात्र आता तो 5,000 रुपये करण्यात आलाय। गेल्या 10 महिन्यात विना परवाना वाहन चालकांवरच्या कारवाईची ही आकडेवारी पहा। पुण्यात विना परवाना वाहन चालवण्या प्रकरणी 1,633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या वाहन चालकांकडून 80 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। 743 अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, त्यांच्याकडून 36,65,000चा दंड वसूल केलाय। अशा प्रकारे शहरात 10 महिन्यात एकूण 2,388 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। त्यांच्याकडून एकूण 1,17,00,000चा दंड वसूल केला गेलाय। हेल्मेट सक्ती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 7,72,614 जणांविरोधात कारवाई केली आहे। तसंच त्यांच्याकडून 38,59,00,000 रुपये इतका दंड वसूल केलाय। टोटल आपण एकूण ॲनालिसिस जे मागच्या वर्षीचा केला होता 2021चा आणि 2020चा, तर त्यामध्ये हेल्मेट घालणं, हेल्मेटच्या बाबतीत किंवा टू व्हीलरचा ॲक्सिडेंट मागच्या वर्षी 255 फेटल ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि यावर्षी 2020मध्ये 143 फेटल ॲक्सिडेंट झाले होते। त्यापैकी टू व्हीलरचे जे आहेत ते मागच्या वर्षी 255 पैकी 128 टू व्हीलर होते फक्त। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। अशात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये, त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबईनं हिमाचलचा 3 विकेट्सनं पराभव करत इतिहास घडवला। हिमाचलच्या 144 धावांचं आव्हान मुंबईनं 7 गडी गमावत 19.3 षटकातच गाठलेलं आहे आणि दोन्ही संघ हे पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते। पण मुंबईनं विजेतेपदाची लढाई जिंकली। स्थानिक क्रिकेटमधील दादा टीम असणाऱ्या मुंबईनं तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफी उंचावली आहे, तर इराणी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपला दबदबा सिद्ध केलेला आहे। मात्र मुश्ताक अली ट्रॉफीनं नेहमीच मुंबईला हुलकावणी दिलेली होती। यंदा मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईनं याही ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई बाबा झालेले आहेत। आलियानं आज गिरगावातील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिलाय, त्यामुळे कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बाळाला जन्म दिल्यानंतर आलियानं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केलेली आहे, त्यात तिनं बाळाच्या जन्माची गुड न्यूजही दिली आहे। सलग आलेल्या सुट्यांमुळे राज्यभरामधील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याला जेजुरीचा खंडेरायाचं मंदिर देखील अपवाद ठरलेलं नाहीये।
मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीमध्ये दर्शनासाठी दाखल झाले तर दुपारी 12 वाजेपर्यंत साधारणतः 60 ते 70 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील प्रकल्पात सुमारे 100हून अधिक वाघ आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये महिनाभरापूर्वी त्रिशूळ वाघ आलेला होता. त्रिशूळ वाघाला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी